नमस्कार. आम्ही 16/2/2026 त्या दिवशी माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया यांना लेटर दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की नगर जिल्ह्यामध्ये ज्या काही संघटना आहेत आणि ज्या काही बोगस कारभार चालू आहे, वर्दी घालून आणि आर्मी ड्रेस घालून, याच्यामुळं काय होतं, जे खरोखर चांगलं काम करतात आणि त्यांचं कार्य बी चांगलं असून पण त्याचा त्रास हा संघटनांना होतो का? काही ते बोगस जे पोलीस मित्र म्हणून काम करतात, काही मुलं असे आहेत का ते कुठल्याही संघटनेमध्ये नसतात. त्यांच्या अंगामध्ये ड्रेस असतो, आर्मी ड्रेस असतो किंवा खाकी असते. माझा म्हणण्याचा उद्देश साहेबांना एवढीच विनंती आहे, SP साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. मी SP साहेबांना मी एक विनंती छोटी आम्ही केलेली आहे का ही उद्या त्याला अजून काही वाढण्यापेक्षा याच्यावर आपण दखल देऊन साहजिक कारवाई करावी. जिथं संघटना तुम्ही मुलगा दिसला त्याचा ID कार्ड बघा, ते कुठल्या संघटनेचा आहे किंवा नुसता असा स्वतः आहे म्हणून काम करतो, तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा. जिथं आमचा मुलगा चुकला तिथं संघटना त्या मुलावरती संघटनेच्या वतीनं गुन्हा दाखल करणार आहे. साऱ्या संघटनेला मी या माध्यमातून बी सांगितलेलं आहे का बोगस कुठलाही काही कुटाणा करू नका. त्याच्यामुळं नगर जिल्ह्यामध्ये जास्ती हा बाधा चालू झालेला आहे का कुणीतरी यायचं ड्रेस घालायचं, शिवायचा आणि ते ड्रेस घालायचा, मी म्हणायचं सामाजिक कार्य करतो, काम करतो. आपण ते काम करतो. अनेक वेळेस अशा गोष्टी होतात का ते गाडी अडवण्यात हे होतं, त्याचा त्रास आम्हाला होतो. आम्हाला अधिकारी फोन करतात, तुमचा मुलगा आहे का? ते गेले आमचा मुलगा नसतो, आम्हाला त्याचं माहिती बी नसतं काही. त्याच्यामुळं प्रशासनाला एक छोटीशी माझी विनंती आहे का याच्यावरती आपण खरोखर मी अनेक वेळेस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी स्वतः अनेक वेळेस बोललेलो आहे, पण त्याच्यावर काही कुठली दखल घेण्यात आलेली नाही. त्याच्यामुळं माझी जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना अशी विनंती आहे का याच्यावरती सर प्लीज अशी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की जातीनं लक्ष घाला का जेणेकरून अशा गोष्टी घडणार नाही. काय होतं, खाकी वर्दी घालून मुलं त्याचा गैरवापर करतात. संघटना आहे आमच्या, पण आम्ही त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आमच्या वतीनं पण. आणि जे संघटना आहे त्यांनी त्यांचा ड्रेस कोड बनवलेला आहे, त्यांच्या ड्रेस कोडचं साहजिक एक पत्र आहे. त्याच्यामुळं तुम्ही जी संघटना आहे त्यांना त्यांचा ड्रेस कोडचं पत्र बी मागू शकतात. त्यांनी त्यांचा ठराव बनवलेला आहे, त्यांचा ड्रेस कोड पूर्ण वेगळा आहे. कुठल्याही महाराष्ट्र पोलीसची कॉपी पोलीस मित्र संघटनेने केलेली नाही. जर कोणी म्हणत असलं का ही वर्दी महाराष्ट्र पोलीसची कॉपी, त्याच्यात कुठल्याही काही आम्ही महाराष्ट्र पोलीसचं काहीच वापरलेलं नाही. आता नगरमध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेला जे काही मुलं नेमणूक केली ते आमच्या संघटनेतले सदस्य बोलवले. हे मुलं आमच्या संघटनेत सदस्य होते, ते मुलं बोलवले. त्यांना गणवेश खाकी आहे, त्यांना प्रोजेक्टचा वार्डचा लोगो लावला आहे. मग यांनी काय होतं, आज मुलं आम्हाला मागं बोलले, मी माझ्या पद्धतीने काम करू, मी माझ्या पद्धतीने ड्रेस घातला आहे, तुमचं काय जातं आहे, मी माझ्या पद्धत ड्रेस घेतला. अरे बा, तू जरी घेतलेला असला पण त्याचा गैरवापर नका करू. माझं म्हणण्याचा उद्देश काय, त्याच्यामुळं प्रशासनाने जर लक्ष घातलं तर मला वाटतं याला पुढे बसत आणण्याचा जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडल्या त्या नगर जिल्ह्यामध्ये 100% घडू शकतात. एवढीच माझी विनंती SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आहे का आपण लवकरात लवकर हे खाली प्रत्येक पोलीस स्टेशनला हे पत्र सोडा. प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला हे पत्र सोडा का संघटनेचा जर मुलगा असला त्याच्याकडे ID कार्ड असलं तर ठीक आहे, पण त्याचं बोगस निघालं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जेणेकरून आमची इच्छा आहे उद्या आम्हाला डाग नको लागायला, उद्या डिपार्टमेंट आम्हाला नाही म्हणलं पाहिजे काही तुमच्यामुळे झालं. त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू अधिकाऱ्यांसमोर